मी सुजाता विश्वनाथ गुजर। माझ्या पोटामध्ये भरपूर दुखत होतं, ब्लिडिंग होत होतं, थोडं ब्लिडिंग होत होतं, पोट पण दुखणं माझं कंटिन्यू चालू होतं। मग माझ्या मैत्रिणीने काय सजेस्ट केलं, डॉक्टर BD पारसावकर। तर मी पहिले नालासोपाराला गेले, तिकडे माझी ट्रीटमेंट चालू झाली। तिथे त्यांनी मला माझं फाईल बघितली, सगळं औषधं बघितली, त्याच्यामुळे त्यांनी मला लगेच एक इंजेक्शन दिलं आणि औषधं चालू केली। आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की ती औषधं चालू केली आणि त्यांनी मला सांगितलं पिरियड येणार तर 20 दिवसानंतर मला परत भेटायचं। आणि जसं मला पिरियड आला माझं दुखणं परत थोडं चालू झालं। परत मी डॉक्टरांकडे गेली, मग त्यांनी सांगितलं की तुझं युट्रिस काढावं लागेल। त्याला काही रिझन असं होतं की युट्रिस माझं ब्लिडिंग स्ट्रेट व्हायला पाहिजे, ते माझं ब्लिडिंग स्ट्रेट न होता ते नसांमध्ये जात होतं, त्यामुळे ते काढणं जरुरी होतं। आणि जर ते नाही काढलं तर ते कंटिन्यू म्हणजे ते ब्लिडिंग कंटिन्यू पण होणार आणि माझं पोट पण दुखणं चालूच राहणार कायमस्वरूपी। मग त्याच्यासाठी त्यांनी मला सजेस्ट केलं की ते काढावं लागेल। मग त्याच्यानंतर मी ते काढणं जरुरी समजलं आणि नंतर मग सरांनी सजेस्ट केलं की काढावं लागेल। आणि त्याच्यानंतर ते वसईला हॉस्पिटल आहे, ते ओम साई हॉस्पिटल, मग तिथे मी माझं मेडिक्लीन होतं, तिथे त्यांनी मला भरपूर कोऑपरेटिव्ह केलं सगळ्यांनी, नर्सने, डॉक्टरने। तिथे माझं ऑपरेशन झालं, ऑपरेशन एवढं प्रॉपर झालं, व्यवस्थित झालं, मला त्यातलं काही समजलं नाही। आणि दुसऱ्या दिवशी मी खणखणीत उभी राहिली आणि त्याच्यामध्ये ते मेडिक्लीनचं मला त्यांनी बेस्ट हे दिलं। मेडिक्लीनमध्ये पण मला म्हणजे बेस्ट ऑफर दिली, सगळं व्यवस्थित मिळालं मला। आणि त्याच्यामध्ये डॉक्टर सिस्टर सगळ्या बेटर आहेत, मला काही टेन्शन नाही। कसं झालं ऑपरेशन, 4 दिवस कसे गेले मला काही माहिती पडलं नाही। आणि आता मी व्यवस्थित आहे, बस एवढं सांगू शकते।